मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना से करीब 80 लाख महिलाओं को अपात्र घोषित कर दिया गया है। इसके पीछे मुख्य कारण KYC प्रक्रिया पूरा न होना, अर्ज में गलतियां होना है। इसके तहत अब अपात्र महिलाओं को मिलने वाले 1500 रुपये बंद कर दिए गए हैं। 80 लाख महिलाओं के अपात्र होने के बाद विपक्ष ने महायुति सरकार पर निशाना साधा है। इस बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मंगलवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में लाडकी बहन योजना पर बड़ा बयान दिया है। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे।